आज मी आपल्याला वर्ग चौथी या गणित विषयाचा अपूर्णांक हा घटक शिकवणार आहे. तसा हा अपूर्णांक हा घटक शिकवण्यासाठी आणि समजण्यासाठी देखील थोडासा मुलांना किचकट वाटतो. तर आज मी तुम्हाला काही शैक्षणिक साहित्याच्या मदतीने अपूर्णांक हा घटक सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा घटक नक्कीच समजेल. तर प्रथमतः आपण अपूर्णांक याचा अर्थ समजून घेऊया. तर या शब्दामध्येच याचा अर्थ आहे अपूर्ण. अपूर्ण म्हणजे जे पूर्ण नाही असं. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट 1, 2, 3, 4, 5 अशा पूर्ण संख्येच्या स्वरूपामध्ये सांगतो. परंतु बऱ्याचदा अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला पूर्ण याच्यात सांगता येत नाहीत. म्हणजे त्या अपूर्ण असतात. व्यवहारामध्ये सांगायचं झालं तर एखादा ग्लास असतो आणि त्या ग्लासामध्ये पाणी असतं. परंतु ते पाणी तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी एक ग्लास आहे. या ग्लासमध्ये पाणी आहे. ते पाणी किती आहे हे सांगण्यासाठी कारण हा ग्लास तर पूर्ण भरलेला नाही आहे पाण्याने. मग हा ग्लास किती आहे हे सांगण्यासाठी आपल्याला काही संख्येची गरज असते. त्यानंतर या ठिकाणी आपण ही घड्याळ पाहताय. या घड्याळामध्ये 1:15 झालेली आहेत. म्हणजे 1 पूर्ण वाजलेला नाही आणि 2 देखील पूर्ण वाजलेले नाही आहेत. तसंच आपण जेवण करतो, भूक लागते आपल्याला. त्यावेळेस आपण भाकर खातो किंवा चपाती खातो. त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण पूर्ण स्वरूपातच भाकर खातो असं नाही. कधी भूक जास्त लागलेली असेल, कधी कमी लागलेली असेल. कधी-कधी आपण त्याच्यावर एवढी भाकरसुद्धा घेतो. मग आता या ज्या काही व्यवहारातील संकल्पना आहेत, या समजण्यासाठी जी संख्येच्या वापराने या गोष्टी व्यक्त केल्या जातात, त्याला अपूर्णांक म्हणायचं. उदाहरणार्थ या ग्लासामध्ये जे पाणी आहे, ते किती आहे? किती ग्लास भरलेला आहे? तर तो अर्धा ग्लास भरलेला आहे. या ठिकाणी 1:15 झालेले आहेत, परंतु असं पूर्ण स्वरूपामध्ये सांगण्यापेक्षा इथं आपण टाईम कसं सांगतो? 1:15 वाजले. 1:15 असं आपण सांगतो. या ठिकाणी देखील इथं भाकर आहे, ही पूर्ण भाकर आहे आणि एक ही चतकुर आहे. तर या ठिकाणी आपण याला देखील सव्वा भाकर असं म्हणतो. सव्वा भाकर. मग हे जे काही अपूर्ण वस्तू, अपूर्ण संख्या सांगण्यासाठी ज्या गोष्टीचा आपण वापर करतो त्याला अपूर्णांक असं म्हटलं जातं. म्हणजे या पूर्ण नाही आहेत, अपूर्ण आहेत. म्हणून आपण याला अपूर्णांक असं म्हणतो. आता आपण या अपूर्णांकामधील जे काही अर्धा, पाव आणि पाऊल या ज्या संकल्पना आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर अर्धा कशाला म्हणायचं? अर्धा हा अपूर्णांक समजून घ्यायचा आहे आपल्याला. तर अर्धा या ठिकाणी ही एक पूर्ण वस्तू आहे. या ठिकाणी आपण याला भाकर समजूया किंवा हा जो तुम्हाला वर्तुळाकार जो भाग दिसतोय, यामध्ये हा एक पूर्ण भाग आहे. आता अर्धा म्हणजे कोणताही याचा अर्धा जर करायचा असेल तर त्याचे आपल्याला समान 2 भाग करावे लागतात. ज्यावेळेस आपण त्याचे समान 2 भाग करू त्यावेळेस त्याचा अर्धा असं आपल्याला म्हणता येईल. हा जो पूर्ण भाग आहे त्याचे आपण 2 अर्धे भाग केले. या ठिकाणी हा एवढ्याच आकाराचा भाग आहे आणि त्याचे आपण समान 2 भाग केले. अर्धा करण्यासाठी इथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, अर्धा करण्यासाठी वस्तूचे समान 2 भाग करावे लागतात. समान 2 भाग केल्यानंतरच आपल्याला अर्धा मिळतो. मग या पूर्ण वस्तूचा समान 2 भाग केले तर मग हा अर्धा आणि हा अर्धा यातल्या कोणत्याही भागाला आपण अर्धा असं म्हणू शकतो. मग हा अपूर्णांक आपल्याला संख्येच्या स्वरूपात मांडायचा आहे, संख्येच्या स्वरूपात लिहायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी हाही एक पूर्ण वस्तू आहे. त्या वस्तूचे आपण समान किती भाग केलेले आहेत? 2 समान भाग केलेले आहेत. आणि या 2 समान भागापैकी एक भाग म्हणजे अर्धा असतो. 2 समान भागापैकी एक भाग म्हणजे अर्धा. मग तो अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी असा लिहिलेला आहे. या ठिकाणी आपण एका वस्तूचे समान 2 भाग केलेले आहेत. मग केलेले भाग हे छेदस्थानी लिहावे लागतात. छेदस्थानचा अंक हा दाखवतो की या वस्तूचे समान 2 भाग केलेले आहेत आणि या समान 2 भागापैकी एक भाग म्हणजे अर्धा. मग हा भाग असेल किंवा हा भाग असेल, 2 भागांपैकी एक भाग म्हणजे
अर्धा असं आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडू शकतो. परंतु बऱ्याचदा असं होतं की वर्तुळाकार वस्तूच्या बाबतीतच अर्धा हे सांगितलं जातं. त्यामुळे प्रत्यक्षात ज्यावेळेस अशा प्रकारचे काही उदाहरणं दिले जातात वेगळ्या प्रकारचे, त्यावेळेस मात्र मुलांमध्ये कन्फ्युजन होतं आणि मग त्यांना अर्धा भाग सांगता येत नाही. उदाहरणार्थ अशा प्रकारे या ठिकाणी याचे 4 भाग केलेले आहेत. 1, 2, 3 आणि 4. यावेळेस अर्धा विचारल्यानंतर मुलं गडबडतात. मग यावेळेस या ठिकाणी देखील या वस्तूचे समान किती भाग केलेले आहेत? तर या वस्तूचे समान 4 भाग केलेले आहेत. मग या 4 भागांपैकी 2 भाग म्हणजे अर्धा. आता इथं जरी अपूर्णांक हा 1/2 सारखा दिसत नसला तरी त्याची किंमत मात्र तेवढीच असते, कारण इथं समान 4 भाग केलेले आहेत आणि त्या 4 भागापैकी 2 म्हणजे अर्धे. आणि या ठिकाणी समान 2 भाग केलेले आहेत. या 2 भागांपैकी 1 भाग म्हणजे अर्धा. या दोन्हीचा अर्थ एकच आहे. उदाहरण जर दिलं तर संख्येच्या बाबतीत जर दिलं तर आपण मुलांना ज्यावेळेस विचारतो की 8चे अर्धे किती, तर त्यावेळेस मुलांना कन्फ्युजन होतं, मुलं सांगू शकत नाहीत. ज्यावेळेस आपण संख्येच्या स्वरूपामध्ये एखादी संख्या देतो आणि त्याचा अर्धा भाग करायला सांगतो त्यावेळेस मात्र मुलं अडखळतात. आता या ठिकाणी आपण 8 दिलेला आहे. 8 या 8चा अर्धा सांगा म्हटल्यानंतर त्याचा अर्धा करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की समान 2 भाग करायचे. तर 8 या ठिकाणी माझ्याकडे 8 या ठिकाणी बी आहे. आता 8 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आपल्याला अर्धा करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आपल्याला, या 8चे आपल्याला समान 2 भाग करायचे. तर या 8चे काय करायचे, तर समान 2 भाग करायचे. तर आपण इथे करून पाहूया प्रत्यक्ष. या ठिकाणी एक घेतला, या ठिकाणी एक घेतला, या ठिकाणी एक, या ठिकाणी एक, या ठिकाणी एक, या ठिकाणी एक, या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक. आपण या 8 वस्तू येतात, ह्या 8 वस्तूचे समान आपण 2 भाग केले. तर समान 2 भाग केले तेव्हा एका भागामध्ये 4 आणि दुसऱ्या भागामध्ये 4 असं 8चं आपण समान वाटप केलेले. तेव्हा याचे किती भाग झालेले आहेत, 2 भाग झालेले आहेत. तर या 2 भागापैकी कोणताही एक भाग म्हणजे अर्धा. म्हणजे या ठिकाणी आपण अपूर्णांक स्वरूपामध्ये याचे समान आपण किती भाग केलेले आहेत, 2 भाग केलेले आहेत. आणि त्या 2 भागांपैकी कोणताही एक भाग म्हणजे अर्धा आहे. मग या 8चा अर्धा किती होईल, एक भाग म्हणजे 4, म्हणजे 8चा अर्धा म्हणजे 4. हा देखील आपण अपूर्णांकासोबत संख्येच्या स्वरूपात सांगितलं तर त्याच वेळेस लगेच लक्षात येईल आणि मला वाटते तुम्हाला हे निश्चित लक्षात आलेलं असेल. तर अर्धा म्हणजे वस्तूचे समान 2 भाग करणे. समान 2 भाग जेव्हा करू त्यावेळेसच आपल्याला कुठलाही आपल्याला अर्धा भाग करता येईल. समान 2 भाग ज्यावेळेस आपण करू त्याच वेळेस आपल्याला अर्धा मिळणार आहे, हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. तर अर्धा हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. व्हिडिओ थोडा मोठा नक्कीच झाला आहे, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नक्कीच लागणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा. अपूर्णांकाच्या उर्वरित भागावर व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या कमेंटची खास गरज आहे. तेव्हा नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.